बदलापूर पश्चिमेतील समर्थ चौकातील सिग्नल यंत्रणा गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ठप्प असल्याने पादचाऱ्यांना आणि त्याच्या सोबतच महत्वाचं म्हणजे वाहन चालकांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागत आहे। अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी हे जे सिग्नल यंत्रणा आहे ती बसवण्यात आली होती। लाखो रुपये यासाठी खर्च करण्यात आले होते, परंतु याची देखभाल दुरुस्ती करणार कोण असा सवाल जो आहे तो हे सिग्नल यंत्रणा बंद पाहिल्यानंतर सगळ्यात पहिले प्रश्न पडलेला आहे। सध्या आपण समर्थ चौकात आहोत, बघत असाल तुम्ही जवळपास 4 ठिकाणी हा रस्ता जातोय। एक म्हणजे बदलापूर स्टेशन परिसर, दुसरा बॅरेज रोड, तिसरा बदलापूर गाव आणि चौथा तुम्ही बघत असाल तर हेंद्रेपाड्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी हा रस्ता जाताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि अनेक वाहनं जी आहेत ती इथून येत असतात, अनेक पादचारी इथून येत असतात, परंतु असं असताना हे जे सिग्नल आहे ज्यांच्यासाठी लाखो रुपये प्रशासनाने खर्च केले होते सुरक्षित वाहतूक होण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी, हा या यंत्रणेमागचा उद्देश होता। परंतु आपण बघत असाल तर याच उद्देशाला आता हरताळ जे आहे ते फासलं असल्याची माहिती म्हणजे जे चित्र आहे ते आपल्याला दिसून येते। ही सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे सायंकाळच्या सुमारास रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा जो आहे तो या ठिकाणी होत असतो आणि एकंदरीत हा खोळंबा होऊ नये, संपूर्ण शहरात होणारी जी काही वाहतूक कोंडी आहे ती एकंदरीत कुठेतरी दूर व्हावी यासाठी आपण बघत असाल तर ही सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती। परंतु आता ही सिग्नल यंत्रणा गेले 3 ते 4 दिवस झालेले आहेत बंद असल्याची माहिती वाहन चालकांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ही सिग्नल यंत्रणा पुन्हा एकदा चालू करावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी आता एकंदरीत वाहन चालकांच्या माध्यमातून आणि त्यासोबतच एकंदरीत पादचाऱ्यांच्या माध्यमातून खरं तर केली जाते, कारण की मुख्य चौक आहे हा आणि हा चारी बाजूला जाणारा रस्ता आहे, त्यामुळे देखभाल दुरुस्ती करण्यासाठी खरं तर ज्या ठेकेदाराने ह्याची जबाबदारी घेतली आहे त्या ठेकेदाराने संबंधित प्रशासनाने ही जबाबदारी पार पाडावी अशी मागणी आता वाहन चालकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आता हे जे बंद पडलेले समर्थ चौकातील सिग्नल्स आहेत ते आता पुन्हा एकदा कधी चालू होतात, पुन्हा एकदा कधी हा प्रवास जो आहे तो सुरळीत होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर।